कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ निर्माण झालं, त्याबद्दल त्या भागातील लोकांना जेवढ्या आपण शुभकामना देऊ, शुभेच्छा देऊ तेवढ्या कमी आहेत. पुणे मुंबई भागातील लोकांना, नाशिक भागातील लोकांना असं वाटेल की आता त्यांच्या केसेस लवकर संपतील, कमी भाग राहिला. कोल्हापूरमधल्या भागाला असं वाटेल की आता आपल्याला न्याय लवकर मिळेल, कारण की तिथं आता आपल्या भागापुरतं मर्यादित हायकोर्ट आहे. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला एक माहिती देतो की कोल्हापूर हायकोर्टाच्या खंडपीठातील 4-5 जजेसकडे सुमारे 1.25 लाख प्रकरणं वर्ग केलेली आहेत. त्यामुळे लवकर मिळेल की नाही हा काळ ठरवेल. पण माझा तुम्हाला एक सल्ला आहे की आपल्या तारखेला आपल्या चुकीने ती तारीख व्हायला जाता कामा नये. मग ते ट्रायल कोर्ट असो, डिस्ट्रिक्ट कोर्ट असो किंवा माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असो. प्रत्येक तारखेला काही ना काही प्रोसिजर झाली पाहिजे. प्रत्येक तारखेला कुठे ना कुठे केस पुढे गेली पाहिजे.